मी सध्या पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाचं जे ग्राउंड आहे या ग्राउंडवर आहे आणि पुणे पोलीस दलात जी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्या भरती प्रक्रियेला कालपासून सुरुवात झालेली आहे। खरं तर या पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर ज्या महिला उमेदवार आहेत त्यांचे फिजिकल टेस्ट जे आहेत ते घेतल्या जातात। त्यामध्ये 800 मीटर धावणे असेल, 100 मीटर धावणे असेल किंवा गोळाफेक असेल, अशा सगळ्या ज्या टेस्ट आहेत त्या सुरू असल्याचं सध्या आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। खरं तर पुणे पोलीस दलात एकूण 1733 पदांची भरती आहे आणि या भरती प्रक्रियेला कालपासून सुरुवात झालेली आहे आणि ही सगळी भरती प्रक्रिया जी आहे ती अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील सरांच्या देखरेखीखाली चालू आहे। ते सध्या माझ्यासोबत आहेत। सर, कालपासून या सगळ्या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। कशी ही भरती प्रक्रिया असणार आहे आणि किती एकूण उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी झालेले आहेत? पुणे शहर पोलीस आयुक्तालयासाठी 1733 एकूण पदं आहेत आणि त्यासाठी 1,40,000 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत। त्या व्यतिरिक्त आम्ही कारागृह पोलिसांची भरती घेणार आहे। ते 130 पदांसाठी 89,000 अर्ज आम्हाला प्राप्त झालेले आहेत। 2 ठिकाणी भरती घेतली जात आहे। पोलीस मुख्यालयाचं जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी आता महिलांची भरती आम्ही सुरू केलेली आहे आणि त्यासोबतच जे राज्य राखीव पोलीस गट बल 2 जे आहे वानवडीला, त्या मैदानावर पुरुषांची भरती सुरू झालेली आहे। एकूण ही साधारणतः महिनाभर भरती चालेल। या भरतीचं वैशिष्ट्य म्हणजे जे इतरत्रही ज्याप्रमाणे भरती केली जाते त्याप्रमाणे या ठिकाणी मानवी हस्तक्षेप हा पूर्णपणे शून्य करण्यात आलेला आहे आणि सर्व भरती ही RFID तंत्रज्ञानातून किंवा जी हाईट आणि चेस्ट मोजणं आहे ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, म्हणजे फक्त मशीनच्या माध्यमातून सर्व प्रकारची मोजमाप जी आहेत, टायमिंग असेल, अंतर असेल, हे आम्ही करतो आहे आणि याद्वारे पोलीस भरती जी आहे पूर्णपणे पारदर्शक आणि निपक्षपातीपणे होईल याची आम्ही काळजी घेतो आहे। सर, धावण्याची स्पर्धा असेल, यामध्ये काही महिला उमेदवार आहेत त्यांना त्रास होतोय। मेडिकल सुविधा कशा प्रकारे आपण या ठिकाणी ठेवल्यात की ज्यामुळे काहीही झालं तरी जीवितहानी व्हायला नको? मुख्यतः 800 मीटरमध्ये थोडा त्रास महिलांना जो आहे तो जाणवतो। त्या दृष्टीने 800 मीटरच्या जवळच वैद्यकीय जो कक्ष आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी इलेक्ट्रॉल, ग्लुकॉन पावडर, त्याचप्रमाणे बिस्किट आणि पाण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। सर्व प्रकारची मेडिकल सुविधा ही तातडीने मिळेल याची दक्षता घेतलेली आहे। या ठिकाणी ॲम्ब्युलन्स, एक कार्डियक ॲम्ब्युलन्स, त्याचप्रमाणे स्ट्रेचर, व्हीलचेअर आणि जर जखम झाली तर त्यासाठीची सगळ्या जे आहे मेडिकल हेल्प या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। 800 मीटर किंवा 1600 मीटरमध्ये काही धावकांना कार्डियक प्रॉब्लेम जाणवतो, तर त्यासाठी आम्ही आमच्या मैदानाच्या अगदी जवळ असलेलं हार्डिकर कार्डियक हॉस्पिटल आणि वानवडीच्या मैदानाच्या जवळ असलेलं रुबी हॉल क्लिनिक यांच्याशी टायअप केलेलं आहे आणि त्यांना तातडीने हृदयरोगासंबंधीचे उपचार मिळतील, 5 मिनिटात मिळतील, अशा प्रकारे आम्ही व्यवस्था केलेली आहे। तुम्ही सांगता की सर तंत्रज्ञानाचा या भरती प्रक्रियेत सगळा वापर केलेला आहे, कुठलाही मानवी हस्तक्षेप होणार नाही। मात्र एखाद्या उमेदवाराला काही तक्रार असेल किंवा काही शंका असेल तर त्या शंकेचं निरसन कशा प्रकारे केलं जाणार आहे? त्याला 2 स्तरावर अपील करता येतं। पहिले अपील अधिकारी हे सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे असतात आणि ते पुन्हा एकदा त्यांचं मोजमाप करतात। जर त्यांना ग्राउंड टेस्टमध्ये शंका असेल तर CCTVद्वारे आणि जे मशीनद्वारे त्यांचं रीडिंग झालेलं आहे ते मॅच केलं जातं आणि हे सगळं उमेदवारांच्या समोर केलं जातं। प्रत्येक इव्हेंटनंतर उमेदवारांना किती त्यांचं अंतर होतं, किती वेळात त्यांनी ते पार केलेलं आहे हे वाचून दाखवलं जातं आणि त्यांच्या सह्या त्यावर घेतल्या जातात, जेणेकरून नंतरसुद्धा फेरफार करायला जे आहे कोणाला वाव राहू नये। सर, 2 दिवस झाले ही प्रक्रिया सुरू आहे। किती उमेदवारांनी या प्रक्रियेत आतापर्यंत सहभाग घेतला 2 दिवसात? एकूण 12,000 उमेदवार जे आहेत या 2 दिवसात त्यांनी ही टेस्ट दिलेली आहे आणि रोज साधारणतः 8,000 उमेदवार हे आम्ही या ठिकाणी बोलवतो आहे। नक्कीच, धन्यवाद सर। आपण पाहतोय की मी सध्या ज्या ठिकाणी ही सगळी प्रक्रिया सुरू आहे, आपण पाहतोय की ह्या महिला उमेदवार आहेत ज्या पुणे पोलीस दलात
दलाच्या भरतीसाठी सहभागी झालेले आहेत त्यांची 800 मीटर पळण्याची जी स्पर्धा आहे ती सध्या सुरू आहे. शेजारीच आपण पाहतोय की गोळाफेकचं ग्राउंड आहे आणि त्या ठिकाणी गोळाफेकीचं देखील टेस्ट चालू आहे. खरं तर अनेक उमेदवारांनी पुणे पोलीस दलात भरती होण्यासाठी अर्ज केलेले आहेत आणि गेल्या 2 दिवसांपासून ही सगळी प्रक्रिया सुरू आहे. खरं तर पुढील 1 महिन्यापर्यंत ही सगळी प्रक्रिया सुरू राहणार असल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला काही अडचण असल्यास कशा प्रकारे ती अडचण दूर केली जाऊ शकते हे देखील अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी सांगितल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन विकी चौहानसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.